तुम्ही देशी मका आणि स्वीटकॉर्न बऱ्याच वेळा खाल्ले असेल, परंतु तुम्हाला देशी मका आणि स्वीटकॉर्नमधील फरक माहीत आहे का? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना फरक माहीत नसेल, तेव्हा चला आज आपण देशी मका आणि स्वीटकॉर्नमधील फरक जाणून घेऊ. कॉर्न म्हणजे मका आणि स्वीटकॉर्न म्हणजे गोड मका. देशी मका ही भारतीय प्रजाती आहे, तर स्वीटकॉर्न ही अमेरिकन संकरित प्रजाती आहे. देशी मका प्रामुख्याने लाल, पांढऱ्या किंवा नारंगी रंगाची असते, तर स्वीटकॉर्न पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे असते. देशी मका कमीत कमी खते व कीटकनाशकांचा वापर करून पिकवले जाऊ शकते, तर स्वीटकॉर्न पिकासाठी अधिक प्रमाणात खते व कीटकनाशकांचा वापर केला जातो. देशी मक्याच्या पिकाची स्वीटकॉर्न पिकाच्या तुलनेत रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत असते. देशी मका स्वीटकॉर्नच्या तुलनेत कमी पाण्याचा वापर करून पिकवले जाऊ शकते. स्वीटकॉर्न देशी मक्याच्या तुलनेत अधिक गोड असते. त्याच्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते मधुमेही लोकांना चालत नाही. देशी मक्याचे पीक साधारण 3 ते 3.5 महिन्यांचे असते, तर स्वीटकॉर्नचे पीक साधारण 2.5 ते 3 महिन्यांचे असते. देशी मक्याची पूर्णपणे वाढ झाल्यावर त्याची काढणी केली जाते, तर स्वीटकॉर्नची पूर्णपणे वाढ होण्याआधीच त्याची काढणी केली जाते. देशी मक्यामध्ये स्वीटकॉर्नच्या तुलनेत कमी साखर असते. त्याच्यातील बहुतांशी साखरेचे रूपांतर स्टार्चमध्ये झालेले असते. स्वीटकॉर्नच्या तुलनेत देशी मक्याचे उत्पादन खूपच कमी प्रमाणात केले जाते. खूप कमी ठिकाणी आपल्याला देशी मका दिसून येतो. देशी मक्यामध्ये स्वीटकॉर्नच्या तुलनेत अधिक पोषक तत्वे असतात. त्याच्यामध्ये जीवनसत्वे, फायबर, अँटीऑक्सिडंट्स तसेच मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि झिंक सारखी खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. देशी मक्याला विशिष्ट चव असते, तर स्वीटकॉर्न चवीला गोड असते. स्वीटकॉर्न देशी मक्याच्या तुलनेत मऊ व रसाळ असते. मका हे बारमाही पीक आहे, परंतु देशी मका प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये पिकवले जाते, तर स्वीटकॉर्न वर्षभर पिकवले जाते. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर प्रामुख्याने स्वीटकॉर्नच उपलब्ध असतात. क्वचितच स्टॉलवर देशी मका उपलब्ध असते. देशी मका भारतीय पाककृतीमध्ये रोटी बनवण्यासाठी, भाज्या व आमटी बनवण्यासाठी वापरले जाते. तसेच ते भाजून, शिजवून व उकडून सुद्धा खाल्ले जाते. तर स्वीटकॉर्न प्रामुख्याने भाजून, शिजवून व उकडून खाल्ले जाते. त्याच्यापासून विविध प्रकारचे चाट बनवले जातात, विविध चटपटीत खाद्यपदार्थ बनवले जातात. तसेच पिझ्झासारख्या विविध खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जातो. आता तुम्हाला समजलं असेल की देशी मका आणि स्वीटकॉर्नमध्ये नेमका काय फरक आहे.